जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. लेखक डॉक्टर राजीव शर्मा लिखित पुस्तक घरचा वैद्यचे क्रमशः वाचन करत आहे. हिंग भोजन अधिक स्वादिष्ट व सुगंधित करण्यासाठी बहुधा हिंगाचा उपयोग केला जातो. हिंग केवळ मसालाच नाही तर एक उत्तम औषध देखील आहे. आयुर्वेदानुसार हिंग रक्ताचा शोध घेते. हे उष्ण प्रकृती असणारे औषध आहे. हिंगाचे तेल उडनशील पदार्थ आहे जे भोजनानंतर शरीरात तात्काळ बहिर्गाव होते. हे बहुधा मूत्र घामाद्वारे निघून जाते. हिंगाचे तेल रजस्त्रावर्धक असते. हे वातनाशक असते. औषधी म्हणून हिंगाला 100 मिलीग्रॅम मध्ये 500 मिलीग्रॅम पर्यंत शरीर व वयानुसार उपयोगात आणले जाते. हिंगाचे तेल अर्धा ते 3 थेंबापर्यंत उपयोगात आणता येते. याला बताशाला लावून सेवन केले जाते. घरगुती इलाज. पोटात गॅस होत असेल तर डाळ किंवा भाजीत हिंगाचा समावेश करावा. पोट फुगले असेल तर हिंग भाजून काळे मीठ मिसळून कोमट पाण्यात सेवन करा. मलावृद्धाची तक्रार असेल तर हिंगाच्या चूर्णामध्ये मीठ घालून तुकडे करा. अन्न पचत नसेल तर हिंग 200 मिलीग्रॅम, खवट मीठ 500 मिलीग्रॅम, जिरे 1 ग्रॅम कोमट पाण्यात घ्या. पोटात अपचनाची तक्रार असेल तर एक छोटा चमचा हिंग चूर्ण तूप आणि शिजलेल्या तांदळासोबत सेवन करा. हिंगायुक्त चूर्ण तसेच तर बाजारात मिळतेच, तरी पण तुम्ही खालील पद्धतीनुसार तयार करू शकता. सुंठ, मिरची, काळी मिरी, पिंपळी, ओवा, कूट, मीठ, पांढरा जिरा व काळे जिरे प्रत्येकी 20 ग्रॅम बारीक कुटून चूर्ण तयार करा आणि कपड्याने गाळून घ्या. त्यानंतर तुपात भाजलेल्या हिंगाचा चूर्ण 2.5% इतका घेऊन चांगल्या प्रकारे एकजीव करा. स्वच्छ व झाकण असलेल्या बाटलीत ठेवा आणि 3-3 ग्रॅम प्रमाणात पाण्यासोबत घ्या. मुलांसाठी 1 ते 2 ग्रॅम प्रमाण ठीक आहे. जर पोटदुखी, अजीर्णता, अपचन होत असेल तर वरील चूर्ण घेऊन 500 मिलीग्रॅम शंखभस्म आणखी मिसळा. हिस्टेरियाचा पेशंट बेशुद्ध झाल्यास त्याला हिंगाचा वास द्या तर तो शुद्धीवर येईल. त्याला जर थोडेसे हिंग खायला दिले तर तो लवकरच सामान्य स्थितीत येऊ शकतो. अनेकदा ताप आल्यावर शरीर थंड पडून सन्निपात होण्याची शक्यता असते. पाण्यात मिसळून हातापायाची मालिश फायदेशीर ठरते. भाजूनच हिंगाचा उपयोग करणे चांगले, कारण कच्ची हिंग ही वमन करते. येथे हिंगाविषयीची ही माहिती संपन्न होत आहे. ही माहिती आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.